मेरिट लिस्ट आल्यानंतर एनडीए मध्ये समजा तुम्हाला जायचं असतं तर एनडीएचं मेडिकल टेस्टही तुम्ही पूर्णपणे क्लिअर केली, त्यानंतर कॅन्डिडेटचा खरा प्रवास त्या ठिकाणी सुरू होतो. पहिल्यांदा जे हातात येतं ते याला म्हणतात जॉईनिंग लेटर. संरक्षण मंत्रालयाकडून जॉईनिंग लेटर त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि या सर्व प्रक्रियेदरम्यान कॅन्डिडेटचे वय ठरवून दिलेल्या नियमानुसार 19.5 आत असणे खूप जास्त बंधनकारक आहे. रिपोर्टिंग पात्रता असेल किंवा इलिजिबिलिटीच्या नुसार जे तुम्हाला डेट्स दिलेले आहे, डेट्स नुसार तुम्हाला एनडीए कॅम्प खडकवासला या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट करायचं असतं. येथून तुम्ही 3 वर्षाचं एकदम हार्ड ट्रेनिंग त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये तुम्ही ऑफिसर म्हणून रुजू होता आणि पूर्णपणे पॅरामिलिटरी फोर्सेस पेक्षा ही पूर्णपणे वेगळं आहे. परंतु हे इक्वल पे फॉर इक्वल रँक म्हणजे सेम रँक साठी सेम पे त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणूनच तुमचंही स्वप्न असेल की 10वी नंतर एनडी ची तयारी करायची तर तुम्ही सक्सेस अकॅडमीला नक्की जॉईन करू शकता.